नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी या घोष वाक्यानुसार शेत रस्त्यावरील तणाव मिटवण्यासाठी श्रीगोंदा येथील समन्वयक दादासाहेब जंगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शेत रस्ता मिळण्यासंदर्भात मागणी केली आहे. तसेच जिल्हा न्यायाधीश, तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी व शेतकऱ्यांचा संयुक्त मेळावा घेण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. कलम 143 व 5(2) अंतर्गत वाद, अंमलबजावणीतील अडथळे, अतिक्रमण, अपील प्रक्रिया यावर चर्चा व्हावी यासाठी मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे असल्याचं जंगले यांचा आग्रह आहे. जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांची अनौपचारिक सहमती असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर त्या मेळाव्याला हजर राहण्यास तयार आहेत. समन्वयातून शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील असा विश्वासही जंगले यांनी व्यक्त केलाय. यावेळी शरद भाऊसाहेब पवळे, नाथाभाऊ शिंदे, अमोल रघुनाथ, लक्ष्मण श्रीधर, विकास बाबूराव, भास्कर बाबूराव, जालिंदर झुंबर, राजेंद्र विठ्ठल आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी पाचेगाव तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा रहिवासी व शेतकरी असून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी अडीअडचणीवरती मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्यानंतर प्रत्येक तालुका या लेव्हलला शेत तेथे रस्ता ही चळवळ उभी केलेली आहे. मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे, शेतकऱ्यावरती प्रत्येक घटकाचा विश्वास आहे. कारण देशाला लागणारं अन्नधान्य हा शेतकरी पुरवतो. लागणारं अन्नधान्य तयार करण्यासाठी अनंत अडचणीला तो सामोरा जातो. उदाहरणार्थ निसर्गाने पडणारा पाऊस, वेगवेगळे बियाणे, त्याच्यावरती असणारे रोग आणि यातून उत्पन्न मिळून शाश्वत असा हमीभाव नसल्याने शेतकरी नेहमी संकटाचा सामना करत असतो. या सगळ्या संकटाला मात करण्यासाठी त्याची शेती सुपीक असणं आणि शेतीला रस्ता असणं फार आवश्यक आहे. काही गावामध्ये रस्त्यापासून शेती बंद पडलेली दिसून येते आणि ती पडू नये यासाठी शेतकरी ज्यांच्या अडीअडचणी आहे असे एकत्र येऊन ही चळवळ उभी करत आहोत. मला असं वाटतं, आम्हाला राज्याचं नेतृत्व करण्यासाठी आमच्याबरोबर जे आमचे चळवळीचे नेते आहेत त्यामध्ये शिंदे साहेब आहेत, त्याचप्रमाणे पवळे साहेब आहेत, शरदराव पवळे साहेब आहेत. ही सर्व मंडळी आणि शेतकरी एकत्र येऊन आम्ही शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवरती मात करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत. मी फक्त समाजाला आणि संपूर्ण शासकीय यंत्रणेला विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती. धन्यवाद. शेत रस्त्याचा, शेतकऱ्यांचा, गरजवंत शेतकऱ्यांचा शेतरस्त्याचा जिचा लढा आज अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक पडायला लागल्यात, अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात, अनेक शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या. शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी बलिदान दिले. या संदर्भात शिवपान शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्यभर शेतरस्त्यांसाठी लढा चालू आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तालुका पातळी असेल, जिल्हा पातळी असेल, राज्य सरकारपर्यंत पाठपुरावा चालू आहे. मागल्या काळामध्ये या जिल्हाधिकाऱ्यालयावर पेरू वाटप आंदोलन केलं. असं अनेक जिल्ह्यांमध्ये आपण पेरू वाटप आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा 80च्या मार्गाने प्रयत्न चालू आहेत. या संदर्भात राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विशेष आदेश काढलेत. यामध्ये पोलीस संरक्षण असेल, मोफत पोलीस बंदोबस्त असेल, त्याचबरोबर 30 दिवसामध्ये अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला रस्ता करून देण्याचा आदेश असतील. त्याचबरोबर भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीच्या 90 दिवसामध्ये शेत रस्त्याला जे काही मोजणी असेल ते 7/12 उतार्यावर 7/12 म्हणजे जे शेतकऱ्याचं वाटपपत्र होतं, वाटपपत्रामध्ये रस्त्याची नोंद असल्याशिवाय वाटपपत्र होऊ नये असे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश महसूल मंत्र्यांनी काढले. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर आम्ही विशेष निवेदन देत आहोत. त्या तालुक्याचे जे काही तुमचे प्रतिनिधी आहेत, महसूल तहसीलदार असतील, भूमी अभिलेखचे अधीक्षक असतील, BDO साहेब असतील, या सर्वांची एकत्रित शेतकऱ्यांसोबत मिटिंग लावा आणि या ठिकाणी मिटिंग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. परंतु जिल्हाधिकाऱ्यालयावर आमचे प्रतिनिधी येतात, या ठिकाणी निवेदन देतात, परंतु जिल्हाधिकाऱ्यालयावर आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही आता हे शेवटचं निवेदन देत आहोत. कारण कागदाला वजन दिल्याशिवाय, कागदाला वजन ठेवल्याशिवाय जर काम होत नसेल तर पुढच्या काळामध्ये जे अधिकारी सरकारच्या आदेशाचं पालन करत नसतील त्यांच्याबद्दल आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर सरकार जर एका बाजूने निर्णय घेते आणि अधिकारी जर ऐकत नसतील तर पुढची तयारी आम्ही आंदोलनाची ठरवणार आहोत. श्री पंकज आशिया साहेब यांना निवेदन देणार आहोत. आम्ही मागच्या 4 जुलैला, 30 जूनला आणि आज 16 तारखेला सुद्धा निवेदन दिले होते की जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश यांचे समवेत जिल्ह्यातील 14 तहसीलदारांचा एक संयुक्त मेळावा व्हावा की त्यांना जे शासनाचे GR आहे याच्या संबंधाने काय कामकाज करता येईल याची कार्यशाळा घ्यावी आणि शेतकऱ्यांना शेतरस्त्या समस्येचा
पाठपुरावा व्हावा या हेतूने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब नाही आहेत, परंतु RDC दादासाहेब गीते साहेब यांनी आमचे निवेदन स्वीकारले, पण ते म्हणतात की बाबा तुम्ही जिल्हाधिकारी यांना विचारूनच पुढचा निर्णय घ्यावा, त्यामुळे आम्ही निवेदनासाठी इथे थांबलेलो आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.